आईचा नाम झालं कबीर विजयी झाला कबीर नामे गरजो सत्वर औषधी भार पाहत बरवे झालो आजीवरी नाही पडिलो मृत्यूच्या आहारे वाचून आलो येथवरी उरलेले हरे तुम्हा समर्पण काय सांगू गर्भेची यातना मज भोगिता नारायणा मास मळमूत्र जाणा तुझा क्षणा ध्याता असो म्हणून तोच अनाथाचा दाता दुःख मोहन असा वया चिंता शरण आलो तुझा आता कार्यक्रमावंता माय बापा कथेच अनुसंधान द्रोणगिरी पर्वतावर हनुमानजीचा आणि 14,000 गंधर्वाचं युद्ध त्याच्यात 14,000 गंधर्व हनुमंत या ठिकाणी मारले गेले ऐसा नामधारक वीर अशा प्रकारचे नामधारक हनुमानजी विजयी झालेले आहेत आणि प्रभू रामचंद्राचं चिंतन करत औषधे सापडू लागले पर्वताचे शिखरा शिखर पादा औषधी भार सहसा नवती गोचर केले कपिल कवळला पर्वतावर हनुमान या ठिकाणी औषध सापडू लागले महाराज औषधी हुडकू लागलेले आहेत या टोकाहून त्या टोकाला या शिखराहून त्या शिखरावर अशा प्रकारे हनुमान या ठिकाणी फिरतायत परंतु हनुमंताला औषधी सापडना काय करतात मांडले पर्वते सोन्याची औषधी दे मी माझ्या पराक्रमाचे सामर्थ्य याचे पाहू त्या ठिकाणी हनुमानजी मनामध्ये रागावले गेले महाराज चाळे मांडलेले पर्वते दिसून येते औषधीचे पर्वताने या ठिकाणी माझ्या बरोबर चाळ मांडलं औषधी मला या ठिकाणी सापडून येत नाही औषधी मला घेऊ देत नाही किंवा औषधी माझ्या हाताला लागू देत नाही बघतोच या पर्वताकड अशा प्रकारचा विचार हनुमंतानं केला काय म्हणतात मानसी औषधी किरा पश्चिमेशी धावोनी गेला त्यापाशी तव पूर्वेशी रे किरा पर्वत औषधी सापडून येत नाही पर्वत औषधी मला या ठिकाणी हाताला लागू देत नाही रागाला इकडे तिकडे हनुमान या ठिकाणी पळू लागले चौथाले तेवढ्यात हनुमंताला या ठिकाणी औषधी पूर्वेकडच्या बाजूला दिसली पडतच हनुमंत तिथे गेल्याबरोबर तिथली औषधी लोक पावली महाराज दक्षिण जमानदावगा पर्वत लागला की जवानर विसमी ते झाला ते तर काय येत करावे औषधी म्हणून धरू जावे तो झाडू नकायचा काय तो झाडोनी आणकी पाहे तव ते होय तैसे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर हनुमंत या ठिकाणी चारी दिशेला या ठिकाणी पळू लागलेले आहेत औषधी हनुमंताच्या हाताला येईना औषधी म्हणून या ठिकाणी हनुमंत हाताला या ठिकाणी घेतायत उपटतायत हातामध्ये हनुमंताला या ठिकाणी झाड पाण्यात येऊ लागला झाला के दक्षिण औषधीचे दर्शन चिंता तुर अति उद्विग्न काय आपण बोलत ऐसा झाला खेदक्षिण नव्हेचे औषधीचे दर्शन खेदक्षीण झाले हनुमंत औषधीचं दर्शन या ठिकाणी होईना मनाच्या ठिकाणी चिंता वाढली अरे रात्रीचे 12-1 वाजलेले आहेत मला औषधी घेऊन लंकेकडे जायचंय लंकेमध्ये जायचंय काय करू आता उरले फक्त 5 तास हनुमंत या ठिकाणी दुःखी झाले तुका पुरुषार्थ केला की तुका अवघाती वाया गेला कपटी राक्षस भेटला तोही मारिला वायाती केशव महाराज गायकवाड राहणार सिद्धेश्वर वडगाव यांनी आम्हाला 51 रुपये दिले ईश्वरचंद्रचं कल्याण करू हनुमंत या ठिकाणी
दुःखी झाले महाराज. काय करू मी आता? आपला जो पुरुषार्थ आहे, तो पुरुषार्थ पाठीमागचा हनुमान या ठिकाणी आठवू लागले. हो, काळनेमी नावाचा राक्षस मला आडवा आला. त्या काळनेमी नावाच्या राक्षसाला मारलं. पुढे या ठिकाणी गेलो, औषधी सापडतोय तर 14,000 गंधर्व मला या ठिकाणी औषधी घेऊन देत नव्हते. 14,000 गंधर्वाला मारलं. एवढा मोठा पुरुषार्थ केला, माझा वाया गेला. औषधी का सापडना? दुष्कर कर्मे केली यावती जवाया गेली. होय, औषधीनी बुडी दिली शक्ती झाली तेही व्रत. दुष्कर कर्मे केली, ती अवघीच वाया गेली. अरे, जे ब्रह्मादिकाला साध्य होत नाही काम, एका चुटकीशी मी या ठिकाणी साध्य केलं. एवढं लांब आलो, इथं आलो. 14,000 गंधर्वाचा काटा काढला, काळनेमी नावाचा राक्षस मारला. एवढं मोठं काम केलं मी, पण औषधी मला का सापडत नाही? काय मुख दाखवू श्रीरामचरण कैसे पाहू. अंगद काय उत्तर देऊ श्री रघुराम क्षोभेल. डोळ्यात पाणी आलं माझ्या हनुमंताच्या. अरे, वर्णरांचा राजा सुग्रीव त्यानं जर मला विचारलं, हनुमंता औषध आणायला तुला पाठवलं होतं बाबा, औषधी आणली का? काय उत्तर देऊन द्या त्या सुग्रीवाला? युवराजा असणारा अंगद वीर मला विचारेल, हनुमान औषधी आणली का? काय अंगदाला मी उत्तर देऊ? भगवान प्रभू रामचंद्राचं दर्शन मला आता घेता येत नाही. रामचंद्राच्या दर्शनाच्या लायक मी नाही. कसं करू आता? अभिमान केला पायी औषधी आणि अपघाई. श्रीराम हे नसाहे काही अंत सर्वही घातक. पाण्याला हनुमंताच्या गुडघ्यात मान घातली माझ्या वाघानं. आणि दुसऱ्या अध्यायाचं उत्तरार्ध हनुमंतानं आठवलं. भगवान प्रभू रामचंद्राला सांगितलं होतं ना मी, रामा रडू नका तुम्ही, काही होत नाही लक्ष्मणाला. आता जातो आणि औषधी घेऊन येतो. स्वामी संयमनी कोण चिंता, दिव्य औषधी समजता. मग सारिका दूत असता क्षणार्धत. आणि हेच बोललो ना मी रामाला. तोच अहंकार मला या ठिकाणी नडला गेला. महाराज, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी आणि अभिमानी अशी गर्भवास. अंता कर्म सिद्धी नवते अंता सुकन घडे स्वर्गीते. अंत सारण पावे दांते अंत सात घातक. अहंतेनं कुठल्याच प्रकारचं कर्म सिद्धीला जात नाही. हनुमंत बोलतात बघा, नाम धारक वीर आहे तो. हो, अखंड प्रभू रामचंद्राचं चिंतन आहे. नव्ह दास्यत्व भक्ती हनुमंतापायी केली म्हणून देखील श्रीरामचरण एवढा मोठा भक्त आहे. हो, दिवसातून 21,600 वेळेस आपण करतो महाराज. प्रत्येक स्वसा गणित माझ्या प्रभू रामचंद्राचं चिंतन माझ्या हनुमंताच्या मुखामध्ये. एवढा मोठा वीर तो म्हणतोय, अहंतेनं कर्माची सिद्धता होत नाही, अहंतेनं साधन शुद्ध होत नाही आणि अहंतेनं वेदाचा सार प्राप्त होत नाही. अंतन साधे स्वामी कार्य अंतने साधन हत होये. अंत येशन लाये निंदे होये. अहंतेने स्वामीचं कार्य सिद्धीला जात नाही. अहंतेनं कुठल्याच प्रकारचं यश मिळत नाही. कोण म्हणतंय हे? हनुमंत म्हणतो. आणि तो तरी यशवान अगोदरचाच आहे ना बाबा. हो, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये माऊलीनी डोळ्यात तेल घालून वगैरे टाकलं बाबा. ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती येथ म्हणून तो भगवंत. पण तो भगवंत
ऐश्वर्य संपन्न जरी असला एकही गुण त्यानं आपल्याकडे ठेवून घेतला नाही, सगळ्या गुणाचा वाटप करून टाकला. येशे थोरविला मारुती, विभीषण केला लंकापती, औदार्य देऊनी करणाती, कीर्ती दिगंती मिरविला. तो यशवान हनुमंत आणि म्हणतोय अहंतेने यश प्राप्त होत नाही. अरे अगोदरच यश आहे बाबा तुझ्याकडं, आणि का प्राप्त होत नाही? परंतु हनुमंत स्वतः जवानी या ठिकाणी जवाब देतात, महाराज अहंतेनं काहीच प्राप्त होत नाही. अंधा नव्हे चित्तशुद्धी, अंधा नव्हे साधन सिद्धी, अंधा नव्हे तत्वशुद्धी, अंधा त्रिशुद्धी घातक. ऐक सुख नव्हे ते कात्वा नव्हे पारत्रिक, अंधा भोगिले नरक, अंधा घातक जगधारी जे अंधा मी आपण श्रीरामा सम्मुख केली दान त्याने नागवलो संपूर्ण. औषधी दर्शन नव्हे मज या जगातले या विश्वातले कुठलेच वस्तू, कुठलीच पदार्थ, कुठलीच साधना अहंतेने या ठिकाणी प्राप्त होत नाही म्हणून सांगितलं. अहंतेने या ठिकाणी चित्ताची शुद्धता नाही, अहंतेनं मन प्रसन्न राहत नाही, आणि तीच अहंता मी रामचंद्राच्या समोर केली म्हणूनच मी या ठिकाणी नागवलो गेलो. औषधी सापडना, आता रामाचा धावा करा. हनुमान पामरा औषधी संभार किती आणि कतवार पाले काही मरकट. आणि या डोंगरावर, या पर्वतावर तर अनेक झाडं मला दिसायला लागलेत, अनेक वेली दिसायला लागल्यात. जर समजा उपटल्या आणि भारा बांधून जर घेऊन गेलो तर म्हणती वानर पामर, मला या ठिकाणी पामर बनते. गाड्याचा पाला खाणारा वानर, याला अक्कलला दक्कल, औषध आणायला पाठवलं आणि दुसरा झाडपाला घेऊन आला असं मला या ठिकाणी म्हणतील. काय विचार करू आता वाह, उपडोनी वनस्पती समजता बारा बांधोनी नेता उपहासता होईल. काय विचार करू मी आता, काय करू मी नेमकं? सगळ्या वनस्पती त्या ठिकाणी उपटून घेऊन भाला बांधून घेऊन जाऊ का? जर तिथं गेलो तर 18 पद्मवान 56 कोटी मात्र 72 कोटी अस्वल या ठिकाणी मला नावं ठेवतील, हसतील. काय करू आता? पावगा श्रीरामा माझा अपराध करी क्षमा, पडिल संकटी दुर्गमा सर्वोत्तमा. संकटाच्या वेळेस भगवंताचं चिंतन करावं बाबा. तुकोबराय सांगतात, पडता जड भारी दासी आठवावा हरी, मग तो होऊन येशील आड घाली सुदर्शन. भगवंताचा धावा हनुमंतानं करायला सुरुवात केली. महाराज कलियुगामध्ये फक्त एकच तारक आहे, ते म्हणजे भगवंताचं नाम. तुकोबराय सांगतात, कलियुगामध्ये करावे कीर्तन, केले नारायण देईल भेटे. नामधारकाला कुठलाच धोका प्राप्त होत नाही बाबा. नामधारकावर कुठल्याच प्रकारचं संकट येत नाही. एक नक्की सांगतो तुम्हाला, हो किती खवयला लागे मोहळ असू द्या चव्हाण महाराज, तुम्ही फक्त घोंगडी पागरे तुम्हाला लागे मोहळ चालत नाही. वानराचं पिरू झाडावरून खाली पडत नाही, मुंगसाला साप काहीच करू शकत नाही, पाण्यात मासोळ्याला सर्दी कधी होत नाही. झाले तर तुम्हाला कशी कळत? हो, आणि नामधारकावर कधीच हल्ला करत नाही. अशा प्रकारचं नाम, अशा प्रकारचा धावा भगवंताचा हनुमंताने या ठिकाणी करायला सुरुवात केलेली आहे. मी तुझे निज बाळगा ज्ञान मूढ आधी उत्संग क्षमा करो सकळी कृपा आवश्यक करी मजा. भगवान रामचंद्रामध्ये आणि हनुमंतामध्ये कितीक तरी किलोमीटरचं अंतर आहे, कितीक तरी कोसाचं अंतर आहे महाराज. तिथून हनुमंताने धावा केला
मी तुझे निग बालक. हे रामा, हे प्रभू, मी तुमचा अपत्य आहे, मी तुमचा लहान मुलं आहे. लहान मुलानं चूक केली, आई वडील जसं त्याला क्षमा करतात अशी मला क्षमा करा प्रभू रामचंद्र. आईची उत्कट चिंता करिता दया कपीनाथ श्रीराम आठवला सीता बुद्धिदाता निज भक्ता. अशा प्रकारची चिंता नामधारकाची भगवंताना या ठिकाणी कळत असते महाराज. भगवंत भक्ताच्या अंतर्यामी आहे आणि भक्ताचं हृदय या ठिकाणी सर्व भगवंत या ठिकाणी जाणतो. हो, म्हणून तुकोबराय सांगतात, माझ्या वडिलाची निराशिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणी राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला ही वंश परंपरा दासन या अंकितन तुका मोक देता. लाज कोणा, त्याची लाज त्यालाच आहे जो जात पसरवून निघे ताकू उसकी लाज, उलटी जल बचली त्याने बहव जात गजराज. नामधारकाची लाज भगवंताला आहे. रामचंद्राला या ठिकाणी हनुमंताची चिंता कळाली. कळाल्याबरोबर अरे हनुमानजी संकटामध्ये आहे. हो, रामचंद्रांनी जाणलं, सांगितलं, येड्या रडत बसू नको, डोंगर हालो. शरणरी गे श्रीरामाची शनार्दे सोडवी जासी राम भक्ताची कृपा याला भाव म्हणतात महाराज. तो काया वाचा मनेशी, कायन वाचन आणि मनन भगवंताला अनन्य भावे शरण जावं बाबा. ज्या नाथरायांनी रामायण लिहिलं ना, त्याच नाथरायांच्या गाथ्यामध्ये एक प्रमाण आहे. कोणतं? प्रेमाविन भजन, नाकाविन मोती, अर्थाविन पोती. वाचून काय, अंतकरणामध्ये भाव असला पाहिजे, अंतकरणामध्ये श्रद्धा असली पाहिजे, अंतकरणामध्ये विश्वास असला पाहिजे आणि अंतकरणामध्ये भक्ती असली पाहिजे बाबा. हो, कायन वाचन मनन जो भगवंताचं चिंतन करतो त्याच्यासाठी देव धावत येतो. बुद्धी आपण अंतरात्मा रघुनंदन तेने ओनी प्रसन्न कपिनंदन प्रभो बुद्धीची बुद्धी आपण अंतरात्मा रघुनंदन. बघा महाराज, हनुमंताच्या बुद्धीला रामचंद्रांनी चालना दिलेली आहे आणि एवढ्या लांबचा धावा प्रभू रामचंद्रांनी मान्य केला महाराज. हनुमंताचा जो भाव आहे, हनुमंताची जी श्रद्धा आहे, ती श्रद्धा प्रभू रामचंद्रांनी जाणली आणि हनुमंताच्या बुद्धीला चालना दिली. काय म्हणतात ऐका महाराज. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राज रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. यापुढील वाचक असतील शिवाजी वाडकरे नागराळ आणि प्रवचक असतील बापूराज गुरु पाटोदा. टोकरे